राज्यातील दिगंबर जैन मंदिरावर गुजराती श्वेतांबर जैन समाजाकडून अतिक्रमण केलं जाते। काही ठिकाणी मारहाण झाल्याचा प्रकार देखील घडलाय। या दडपशाहीचा निषेध करीत सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या जैन मंदिराचे संरक्षण झालेच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। सकल जैन समाजाच्या वतीने बाल ब्रह्मचारी तात्या नेजकर यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। अतिक्रमण करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे निवेदन समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले। जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिरपूर येथील चिंतामणी पार्श्वनाथ मंदिर 43 मूर्ती आहेत। त्यातील एका मूर्तीचा वाद केवळ न्यायालयात आहे, त्याचा फायदा घेत त्यांना तिथे अतिक्रमण सुरू केले। इतर मूर्तींचा विषय नसताना त्या मूर्तींना वस्त्र आणि अलंकार घातले जाते। याचा विरोध केल्यानंतर दिगंबर जैन समाजातील लोकांवर दमदाटी केली जाते। या विरोधात पोलिसात तक्रार केली तर पोलीस तक्रार घेत नाहीत, उलट आमच्यावर गुन्हे दाखल केलेत। भाजपाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या दबावाखाली प्रशासनाकडून त्याला संरक्षण मिळत आहे। ही मंडळी भाजपच्या सत्तेचा गैरफायदा घेऊन दिगंबर जैन मंदिराची समाजाची गळचेपी करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। असामाजिक तत्वांकडून बालब्रह्मचारी तात्यासाहेब भैया नेजकर यांच्या जीवितास धोका असल्याचं स्पष्ट झाले। त्यांना शासनाच्या वतीने पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी जैन समाजाच्या वतीने करण्यात आली। या मागण्यांचा विचार न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यातील अतिक्षय क्षेत्र शिरपूर या ठिकाणी जे पुरातन मंदिर आहे त्या मंदिरामध्ये असणाऱ्या दिगंबर जैन मूर्त्या आहेत त्या संदर्भामध्ये दिगंबर आणि श्वेतांबर या दोन पंथामध्ये वाद आहे। सुप्रीम कोर्टामध्ये एकाच मूर्ती संदर्भामध्ये केस चालू आहे। असं असताना इतर ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यावर सुद्धा अतिक्रमण करण्याचं काम चालू आहे। हे खरं तर चुकीचं आहे। खरं तर मेहरबान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन्ही समाजाला 3-3 तास पूजा करण्याची परवानगी दिलेली असताना सुद्धा एका मूर्तीची पूजा करायला परवानगी दिलेली असताना सुद्धा बाकी सर्व दिगंबर संप्रदायाच्या मूर्त्या असतानाही त्याच्यावर अतिक्रमण करण्याचा उद्योग काही मंडळींनी चालला आहे। त्याच्यामध्ये सरकारमध्ये असणारा एक बडा मंत्री त्याच्याशी पाठीशी घालतोय आणि त्यामुळं प्रशासन आमचे तात्याबाई आहेत, बालब्रह्मचारी आहेत, त्यांना मारहाण झाली। काही व्यसनाधीन लोक दारू पिऊन मंदिरामध्ये आले आणि त्यांनी यांना मारहाण केली, तरीसुद्धा प्रशासन त्याची दखल घेत नाही आणि म्हणून महाराष्ट्रभर अशा प्रकारे निदर्शनं करून मोर्चाद्वारे निवेदन देऊन दिगंबर समाज आपल्या भावना व्यक्त करीत आहे।